नमस्कार, प्रज्ञा मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं, तर हा चेहरा सकाळी उठला होता आप्पेगावलाच, कारण आज आम्ही मुक्काम केला होता सुनील मामाच्या घरी. मग काय सकाळी उठला आणि विरून खेळायला चालू केलं, सगळा पसारा मांडून. मग मी मस्तपैकी अशी गावाकडची सकाळ एन्जॉय करत निवांत ब्रश करत होते. आणि हे बघा, हे लेलांडर माझ्या मागेच फिरत होतं. विरूला काय माहिती, मी अजिबात नजरेच्या आड गेलेली त्याला आवडत नव्हतं, मागे मागे फिरत होतं. मग हे असं सुनील मामाच्या घरी असा रांगत विरू असं घरभर फिरत होता. सगळेजण इकडनं तिकडनं सगळ्यांची सकाळची धावपळ चालू होती आणि विरूचं रांगणं चालू होतं. मग सुनील मामाने सकाळी सकाळी विरूसाठी ही खेळणी आणली. किती नको म्हटलं तरी तो दरवेळेस काय ना काय खेळणी आणतोच सुनील मामा. मग त्यानंतर हे बघा, आमची इथं बैठक झाली, म्हणजे बैठक बसली होती. या आहेत आमच्या भोगा आत्या, माझ्या आत्या आहेत या भोगावती आत्या, या आहेत मैना आत्या निवासाच्या, ही आहे आमची राणीताई, हा आहे माझा महेश पापा, लहान भाऊ, लहान म्हणजे माझ्यापेक्षा मोठा भाऊ, सुनील भैयाचा पेक्षा लहान भाऊ. मग मम्मी ही माझी प्रभावती आई, हे आहेत गोविंद काका माझे काका, ही आहे प्रभावती आई, आणि या आहेत नंदा आत्या, आणि या आहेत मजलस आत्या. सो आणखीन खूप सारे जण आमच्या परिवारमध्ये आहेत. पण मी सगळ्यांना ॲक्च्युली खालच्या घरी सगळेजण होते. मग तिथे काकांचा दिवस वगैरे होता, त्याच्यामुळे मी काय त्यांना म्हणजे शूट केलं नाही. सो नंतर आम्ही इकडे येऊन असं बसलो होतो आणि सगळेजण असे गप्पा मारत होते. मग वेळ झाली माझ्या कॉफीची. मग श्रेया अशी मला बघून पळत होती. ती अशी म्हणत होती, काय झाले माझ्या आत्याला, उठसूट कॅमेरा ऑन करते आणि व्हिडिओ घेत असते. मग ती अशी पळून जात होती. म्हटलं काय नाही गे श्रेया, यायचं मजा तीच आपलं. मग परत एकदा सपट परिवार महाचर्चा चालू झाली. हा माझ्या वहिन्या शीतल भाभी, विद्या वहिनी, हा सुनील भैया, आम्ही बसलो होतो आणि गप्पा मारत होतो. मी काय बडबड करत होते काय माहिती, भाभीला माझ्याकडे बघून हसायला येत होतं आणि पापा आमची मजा बघत होता. सो असं झाल्यानंतर परत एकदा सगळी शांतता झाली आणि सुनील भैया आणि मम्मीचं काहीतरी सिरियसली बोलणं चालू होतं आणि सगळे शांत होते. त्यानंतर आम्हाला बाय बाय करायला आला गणू भैया, विरूचा गणेश मामा. त्यानंतर आम्हाला केलं त्याने बाय बाय आणि आम्ही आलो अंबाजोगाईला. अंबाजोगाईला आल्यानंतर कुठे आलो बघा, आम्ही आलो राणी आजीच्या शॉपमध्ये. ही माझी सगळ्यात लहान काकी आणि तिचं हे मस्तपैकी साड्यांचं ड्रेसचं शॉप आहे. मग तिथे गेल्यानंतर विरूनं मग काय, विरूसाठी तिने इतकं छान छान हे क्लिप्स आणल्या ना, क्यूट अशा इतक्या छान होत्या ना, मलाच घ्यावं अशा वाटत होत्या, पण मी कसं लावणार ना. सो तिने अशा सिलेक्टेड काही क्लिप्स असतील, हेअर बँड असतील, हे असे क्यूट विरूवर ट्राय केले आणि जे छान वाटतात ना ते विरूसाठी तिने पॅक केले. मग विरू पण असा मस्त, विरूला भारी वाटत, अरे काय हे छोटूसा गॉगल सारखी हेअर बँड, हेअर क्लिप असं काय होतं. आणि मागे तिकडे बघा मोबाईलमध्ये वेदांत मामा बसलेला. मग त्यानंतर वेदून आमच्यासाठी आणली मस्तपैकी मँगो लस्सी, आणि मँगो लस्सी आणि वडापाव खाल्ला आम्ही, मस्त मजा आली. मग आम्ही खात होतो तोपर्यंत आम्ही विरूच्या डोक्याचं डेकोरेशन केलं आणि विरूला काय हेअर बँड ट्राय केले. मग विरूची गाडी परत तिकडेच जात होती. सगळे हेअर बँड त्याला इतकं भारी वाटत होतं ना की विरू तासभर तेच बघत बसला होता. तोपर्यंत आम्ही आमचा पोटोबा केला, नंतर आम्ही गप्पा मारल्या. राणीताईच्या आमच्या गप्पा म्हणजे बापरे, आम्हाला दिवस कसा जाईल समजत नाही. आणि त्यातल्या त्यात ह्या आत्या भाच्यांचं तर बघा, ऍक्च्युली राणीताई माझी लहानी काकी पण होते आणि माझी मामाची मुलगी पण होते. सो असं आमचं डबल नात होतं. सो हे क्यूटच हेअरबँड घेऊन आम्ही आलो घरी आल्यानंतर मग मम्मीने मस्तपैकी मला दिला उत्तप्पा करून. मग मी उत्तप्पा खाल्ला. आणि हे बघा, हे काय चाललं बघा इकडे, हे बघा हे मोठे बाबा आणि विरूचं काहीतरी खेळणं चाललं होतं दोघांचं. अजिबात विरू थकत नाही त्याच्या मोठ्या बाबांसोबत खेळत असताना. आणि मी घरात हळूच जाऊन मग अशा भाजलेल्या ओल्या शेंगा खाल्ल्या. मम्मी ऑलरेडी माझ्यासाठी कढई भरून भाजून ठेवलं होतं, कारण तिला माहिती आहे मला आवडतात म्हणून. मग त्यानंतर आम्ही रात्री गेलो आमच्या देवीच्या दर्शनला. हे आहे योगेश्वरीचं मंदिर अंबाजोगाईचं. मग तिथे आलो, तिथे दर्शन घेतलं आणि मस्त वाटलं, छान वाटतं राव. अंबाजोगाई ना बेस्ट आहे. मस्तपैकी मला तर माझ्या किती मैत्रिणींची वगैरे आठवण येत होती, कारण की माझं 11-12 तिकडनंच झालेलं. सो त्यानंतर आम्ही गेलं दर्शन. ही प्रभावती आई आली होती अंबाजोगाईला. मग तिने, मी आणि मम्मी आम्ही असं गेलेलो आणि विरू पण आमच्या सोबत होता. सो आमचं झालं असं दर्शन. आणि त्यानंतर आम्ही आलो घरी आल्यानंतर बघा, हे परत एकदा विरूचंद बाबांचं खेळणं चालू होतं. तोपर्यंत यांचं खेळणं होईपर्यंत मी गेले किचनमध्ये आणि विरूसाठी बनवली ही छानपैकी खिचडी. सो विरूची खिचडी बनवली आणि माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केलं, सँडविच आणि नूडल्स, शेजवान नूडल्स. सो मस्तपैकी मी कॅफे सेंट्रलमधनं हे ऑर्डर केलं होतं. हे असं मी खाल्लं आणि असा झाला आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा.